अण्णा 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 यमे, काय झाले? तू यावेळी इथे? अण्णा मला खूप भीती वाटतेय. मी तुमच्या जवळ निजू? ये बाळ. अण्णा आई झाले. पुन्हा आईच्या नावाचा दोषा लावलास. किती वेळा सांगितले तुला, तार धाडली आहे गावास. आई येईल. आमच्या डोक्याला वेगळी चिंता आहे आम्ही. उद्या मुलास भेटावयास जावयाचे आहे. तुझ्या होणाऱ्या नवऱ्यास आता आईच्या आठवणीने असे तोंड सुकून आमच्या विवंचनेत भर नको टाकूस. अण्णा मग तुम्ही त्यांना पुढचा मुहूर्त धरायला सांगा ना, म्हणजे आपण जाऊन आईला घेऊन येऊ ना. यमे, आपला सल्ला विचारला नाहीये कोणी. फार बोलायला लागला आहात आपण. घराण्याची काही रीतभात आहे की नाही? उमरा ओलांडून लग्नासाठी घराबाहेर पडली आहेस. पुन्हा तशीच परत नेली तर लोक तोंडात शेण घालतील आमच्या. आपल्या भल्यासाठी सारे उपद्व्याप चालू आहेत आमचे. तेव्हा आपण मुकाट राहाल तर बरे होईल. झोपा आता. झोपा आता. ये झोप. आई, तुझ्यासाठी मऊ खिचडीच करायची की? काही नको. आता घाईत काही वेगळे नको हो करूस. जे सगळ्यांसाठी कराल ते जेवीन मी 4 घास. पण बघा हो, तुम्ही म्हणाल तसे खिचडी तर खिचडी, जेवण तर जेवण. आता तिरकस कशाला बोलतेस? तिरकस नव्हे बाई, वस्तुस्थिती सांगते मी. त्या माधवावर जबरदस्ती करताच आहात. त्याचे मनात नाहीये हो लग्नाचे. तुमचीच मते थोपताय त्याच्यावर. काहीही चुकले नाहीये हो भाऊजींचे. माधवाच्या हिताची काळजी त्यांना नाहीये का? शेवटी काहीही झाले तरी पोटचा पोर आहे त्यांचा. त्याच्या भल्याचाच विचार करणार ते. आणि समजा उद्या माधवाने एखाद्या विधवेशी लग्न करायचे ठरवले तर काय करणार आहोत आपण?
तू मध्ये नको आई. अगं आता कशाला हवेत वाद? आणि आणि ताई काकू म्हणतायत ना ते बरोबरच आहे. यांना माधवची मतं अजिबात पटत नाही. आता जोवर तो त्यांच्या आज्ञेत आहे तोवर सगळे ठीक आहे. उद्या नवमतांच्या नादाने तो कुणालाही जुमाने नासा झाला तर झेपायचे नाही याच्या जीवास. बसव. तू मलाच गप्प बसव. या गप्प बसण्याने सगळे नुकसान होते. हो, माधवाचे नुकसान होते आहे असे फक्त तुम्हाच वाटते आहे. आम्हाला सगळ्यांना मात्र भाऊजींचा निर्णयच योग्य वाटतो आणि तो योग्यच आहे मुळी. नमस्कार. नमस्कार. बसा. मी अण्णा कुर्लेकर. नमस्कार. गोविंदरावांनी आपणास कल्पना दिलीच असेल. गोविंदरावांनी मुलगी पसंत करून मुहूर्त धरण्याची तयारी चालवली आहे. म्हटले मंगल कार्यास उशीर नको म्हणून आपली भेट घ्यावयाचे ठरवले. आपल्या मनीची काही आठी ललाटावर उमटलेल्या आठीतून दिसते आहे. भावी जावयाच्या कपाळावरील आठी वधूपित्याच्या मनी काहूर उठवते. माधवराव, जे काही मनात असेल ते स्पष्ट बोलावे. या जरा, आपण बाहेर फेरफटका मारूया. आपण समंजस दिसता अण्णासाहेब, परंतु एक पिता म्हणून आपण आपल्या कन्येसाठी काही अपेक्षा बाळगल्या असतीलच. त्या मी पूर्ण करू शकेन असे दिसत असले तरी वस्तुतः तसे नाही. मी दिसायला धडधाकट असलो तरी डोळ्याने आणि कानाने अधू आहे. माधवराव, चक्षूंचे काम केवळ पाहणे वाचणे नसते. चक्षूंनी समोरच्या गोष्टीच्या मर्माचा ठाव घ्यावयाचा असतो आणि त्यासाठी गरज असते ती तैल बुद्धीची, विद्याभ्यासाची. आणि आपल्याकडे या दोन्ही गोष्टी तर अत्यंत बळकट आहेत. चक्षु केवळ आधार. मी विलायतेस जाणार आहे हे आपणास माहीत नसेल. आम्हास कल्पना आहे त्याची. परंतु आम्ही विलायतेहून परतल्यावर प्रायश्चित्त घेण्याचा खोळेपणा करणार नाही हे ठाम आहे. कदाचित लोक त्यामुळे आम्हाला धर्मभ्रष्ट आणि ओवळा ठरवतील. विवाहानंतर जी पतीची गती तीच त्याच्या भार्येची. आणि आम्ही सुधारक पक्षाचे नवमतवादी असून विधवा पुनर्विवाहाचे पाठीराखे आहोत. आणि आपण तर वतनाचे जहागीरदार, शिवाय घराण्याची परंपरा पाळणारे असा लौकिक आहे. तेव्हा आपण ऐकलेला लौकिक रास्तच आहे. त्यामुळेच एकदा मुलगी देण्याचा निश्चय केला की आम्ही तो मोडत नाही.
आपण अधू असलात, सुधारक असलात, परदेश गमन करणार असलात तरी या घराण्यातच मुलगी देण्याचा निश्चय आम्ही केला आहे. तसा शब्द आम्ही गोविंदरावास दिला आहे. आपला शब्दच गुंतला असेल तर आम्हास वडिलांचे आज्ञेबाहेर जाता येणार नाही. परंतु आमचा एक विचार आपणास मान्य करावा लागेल. सध्या केवळ वांगनिश्चय व्हावा आणि विवाह पुढे 6 महिन्यांनी करावा. छे छे. न्यायास विलंब म्हणजे न्याय नाकारणे असे म्हटले आहे. क्षमा करा, आपण सुज्ञ आहात. आपणास अधिक काय सांगावे. माधवराव, आपल्या मनातली खळबळ मी समजू शकतो. यावर मी असे सुचवेन की आपण आपला विचार गोविंदरावांसमोर ठेवावा. ते जो निर्णय घेतील तो आम्हास मान्य असेल. आमची कन्या आपली भार्या होणार आहे एवढेच आम्हास ठाऊकी. बाकी जो निर्णय घ्यावयाचा तो गोविंदराव घेतीलच. ते वडील आहेत, आम्ही त्यांचा आदर करतो. ठीक आहे. माधवराव, माझी कन्या यमुना अत्यंत सद्गुणी आणि सुशील आहे. असे म्हणतात की पती हा पत्नीचा आधार असावा आणि पत्नी हा पतीचा विसावा असावा. माधवराव, एक वधूपिता नव्हे, आपल्या चेहऱ्यावरची उदासी वाचणारा एक सुहृद बोलतो आहे. धार्ष्ट्याची क्षमा असावी. परंतु माझ्या यमुनेच्या सहवासाने आपला पोळलेला जीव शांत होईल. हा विवाह सर्वांनाच सुखदायी आणि मंगलकारक ठरेल. आपल्या भेटीने आनंद झाला. काही उणे अधिक बोललो असेल तर पदरात घ्यावे. आम्ही गोविंदरावांच्या कानी घालतो. नमस्कार. माधवराव तर विवाह 6 महिने पुढे ढकलण्याच्या मनस्थितीत दिसले. विलायतेला जाण्याचे कारणही पुढे करीत होते. त्यांच्या मनीचा ठोस अंदाज येत नाही. सागरेश्वरा, ऐन वेळी गोविंदरावांनी माधवरावांचे ऐकले तर असे झाले तर विवाह नक्कीच लांबणीवर पडणार. मला माझ्या आईच भेटावयास मिळेल. किती छान. नाना, ओ नाना, तुमची वाटच पाहत होते. माझी टपाल असेल ना? नाही बाईसाहेब, आमच्याकडे आपले कुठलेही टपाल नाही. श्रीहरी श्रीहरी. या अण्णासाहेब या, बसा. काही नवीन सुगंधित अत्तरे आलीत आपल्या दुकानात. यमुनेच्या विवाहात त्याचा घमघमाट करून टाकू. वातावरण कसे सुगंधित झाले पाहिजे. अण्णासाहेब, सगळे ठीक आहे ना? पण आता तर सगळे ठरले ना, मग तुम्ही चिंतेत का? आपले मुलाशी बोलणे झाले? आपल्या मनावर ओझे दिसते आहे अण्णासाहेब. आहे खरे. पण आता असे काय झाले?
माधवरावांनी विवाहास होकार दिला, परंतु त्यातही अट घातली आहे की हा विवाह 6 महिन्यानंतर व्हावा. अगं बाई, आणि आपण ती मान्य केलीत? मी त्यास म्हटले की हा निर्णय आपण गोविंदरावांवर सोडावा, आणि त्यास त्यांनी होकारही दिला आहे. आणि गोविंदरावांनी तर मुहूर्तच काढलाय, तोही लगेचचाच. त्यामुळे चिंतेचे कारण नाही. तसे नाही ताईसाहेब, माधवरावांनी होता होईतो हा विवाह टाळण्याचा यत्न केला आहे. त्यांच्या नवमतवादामध्ये हा विवाह बसत नाही. तात्यासाहेब, आपण काल म्हटल्याप्रमाणे ऐनवेळी गोविंदरावांनी माधवरावांचे ऐकले तर? पुत्रप्रेम आंधळे असते. ऐनवेळी त्यांनी माधवरावांचे मन राखायचे असे ठरवले तर? असे झाले तर विवाह नक्कीच लांबणीवर पडणार. मला माझ्या आईस भेटावयास मिळेल. किती छान. लग्न टळले तर त्यानंतर आपला आणि आमचा संबंध संपला. आम्ही सुद्धा सरकारी नोकरच आहोत, तेव्हा नोकरीपासून दूर राहणे हे आमच्या शिस्तीत बसत नाही. तेव्हा काही काळासाठी तरी का होईना पण करविरास जाऊन हजेरी तरी द्यावीच लागेल. आणखी काही महत्वाचे बोलावयाचे आहे का? भाऊसाहेब, अण्णासाहेब कुर्लेकर आले होते. उत्तम उत्तम. नाही, आम्ही त्याच म्हटले बाकी सर्व ठीक आहे, परंतु विवाह वर्ष 6 महिन्यानंतर होईल. त्यांना आमची एवढी गोष्ट मान्य करावी लागेल असे आम्हास वाटते. वर्ष 6 महिन्यानंतर पाहू. बाळंपटजी, या मंडळीस या. बरं या, फाटक तुम्ही पण या. आत कक्षात बसू. हे पहा माधवा, म्हणजे आमचा तुमच्यावरती विश्वास नाही अशातला काही भाग नाही, पण ही वेळच अशी आहे की निश्चयी माणसाने घेतलेला निर्णय सुद्धा डळमळीत होऊ शकतो असा मोह आजूबाजूला आहे. गेल्या 15 दिवसांमध्ये तुमच्या मित्रवर्यांकडून आलेली सर्व पत्रे, तारा आम्ही वाचलेल्या आहेत. प्रत्येक पत्रामध्ये, तारेमध्ये विधवेशी विवाह करण्याचा आग्रह त्यांनी धरलेला आहे. आणि जर का तुमच्या म्हणण्याप्रमाणे 6 महिने, वर्षभर तुम्ही मोकळे राहिलात तर विधवेशी विवाह करण्याचा मोह तुम्हाला निश्चितच होईल, कारण आपणही त्याच समविचारांचे आहात. तेव्हा सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर आम्ही घेतलेला निर्णयच योग्य आहे. शिवाय आपणास मुले बाळेही नाहीत, म्हणजे एखादा धाडसी निर्णय घेण्यापूर्वी निदान 4 वेळा तुम्ही त्यांचा विचार केला असता. पण आता तोही प्रश्न संपुष्टात आलेला आहे. तेव्हा ठरलेल्या वेळेस, म्हणजे उद्याच्या एकादशीच्या गोरज मुहूर्तावरती आपला विवाह निश्चितच संपन्न होईल. आणि हे मी आता शेवटचे आणि स्पष्टच सांगतो, याच्यात बदल होणे नाही. आणि जर का विवाह टाळण्याचा प्रसंग गुदरलाच तर दारातून मुलीस परत पाठवणे शक्य नाही. शिवाय कुर्लेकरांचाही
अपमान होईल आणि मुख्य म्हणजे आम्ही त्यांना दिलेला शब्द मोडला जाईल. तेव्हा जर का असे झाले, लग्न टळले, तर त्यानंतर आपला आणि आमचा संबंध संपला हे निश्चित. विचारी आहात? विवाह टळण्याचा प्रसंग होताच तर दारातून मुलीस परत पाठवणे शक्य नाही. लग्न टळले तर त्यानंतर आपला आणि आमचा संबंध संपला हे निश्चित. विवाह टळण्याचा प्रसंग होताच मुलीस परत पाठवणे शक्य नाही. लग्न टळले तर त्यानंतर आपला संबंध हे संपला. लग्न टळले तर त्यानंतर आपला आणि आमचा संबंध संपला